कळवण तालुक्यात वादळी पावसाचे थैमान, अंबिका ओझर येथील 15 ते 20 शेतकऱ्यांच्या घराचे नुकसान। कळवण तालुक्यात आज मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह अंबिका ओझर गावात झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे 15 ते 20 घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली। अचानक आलेल्या वाऱ्याच्या तडाख्यामुळे घराच्या छपराचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्य पावसाच्या पाण्यामुळे भिजून नुकसान झाले। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली असून प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली। आज कळवण तालुक्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता। कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते। मात्र आज दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले। काही वेळात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचे आणि नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र गारपिटीमुळे फळबागा आणि उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी आगामी खरीप हंगामासाठी पोषक मानली जात असली तरी हवामानातील अचानक बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। सध्या कळवण तालुक्यात अनेक भागात ढगाळ वातावरण कायम असून पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गिरणा वार्ता न्यूजसाठी संपादक गणेश पवार, कळवण।